जय जय रघुवीर समर्थ. माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण दर रविवारी दासबोधाचे वाचन करत असतो. आज आपण दशक पहिला यामधील समास 5वा संतस्तवन यामध्ये समर्थांनी संतांबद्दल कशी स्तुती केलेली आहे त्या पाहणार आहोत. संतांना समाजातील एक आदर्श पुरुष असं मानलं जातं आणि ज्यांची संतोषवृत्ती पूर्णतः ते समाधानी असतात, सर्वच्या संतोष पावलेले असतात, असे ते संत असतात. ज्यांना कशाचा लोभ मोह माया नसते त्यांना संत असं म्हटलं जाते. आणि संत जीवन म्हणजे मानवी जीवनातील सर्व शुभमंगल आणि अभिजात प्रवृत्तीचे साकार रूप आहे. संतांची गाठभेट होणं किंवा संतांचा सहवास लाभणं ही भाग्यवान गोष्ट समजली जाते. अशा संतांचे वर्णन श्री समर्थ या संतस्तवनमध्ये करत आहे. आपण पाहू समास 5वा संतस्तवन यामधील ओवी क्रमांक 1 ते 10 पहिले आपण पाहणार आहोत. श्रीराम आता वंदिन सज्जन, जे परमार्थाचे अधिष्ठान, जयाचे नि गुह्यदान प्रगटे जनी, जे वस्तू परम दुर्लभ, जयचा अलभ्य लाभ, तेची होय सुलभ, संत संगे करुणी. वस्तू प्रगटची असे, पाहता कोणासीच नि दिसे, नाना साधासी सायसे, न फळे ठाई. जेथे परीक्षावंत टकले, ना तरी डोळसची अंध झाले, पाहता अस्ताची चुकले निज वस्तूशी. जे दीपाचेनी दिसेना, नाना प्रकाशे गवसेना, नेत्रांजनेही बसेना दृष्टीपुढे. 16 कळी पूर्ण शशी, दाखवू शकेना वस्तूशी, तीव्र आदित्य कळारासी तोही दाखविना. जया सूर्याचेनी प्रकाशे, पूर्णतंतू तोही दिसे, नाना सूक्ष्म पदार्थ भासे, अणु रेणू दिक. चिरले वाळाग्र तेही प्रकाशी, परी तो दाखविना वस्तूशी, ते जयाचेनी साधकासी प्राप्त होय. जेथे आक्षेप आटले, जेथ प्रयत्न प्रस्तावले, जेथे तर्क मंदावले, तर्किता निज वस्तूशी. वळे विवेकाची बेगडी, पडे शब्दाची बोबडी, जेथे मनाची तातडी कामा नाही. जे बोलकेपण विशेष, सहस्त्र मुखांचा जो शेष, तोही सिनला निशेष वस्तू न संगवे. वेदे प्रकाशिले सर्वही, वेद विरहित काही नाही, तो वेद कोणासही दाखवू शकेना. तेची वस्तू संत संगे, स्वानुभवे कळू लागे, त्याचा महिमा वचनी सांगे, ऐसा कवणू. मी सुरुवातीला 1 ते 10 ओव्यांचं वाचन म्हणणार होते, परंतु आपण 1 ते 13 ओव्यांचं वाचन केलेलं आहे आणि त्या 1 ते 13 ओव्यांचा दासबोधामध्ये जो अर्थ सांगितलेला आहे तो आपण ओवीनुसार पाहणार आहोत. पाहूया ओवी क्रमांक 1. आता वंदीन सज्जन, जे परमार्थांचे अधिष्ठान, जयाचे नि गुह्यदान प्रगटे. संत आणि संत संघ काय करतात? परमार्थाचा आधार असणाऱ्या सज्जनांना म्हणजे संतांना मी आता नमस्कार करतो. सूक्ष्म अशा आत्मस्वरूपाचे ज्ञान गुप्त असते. संतांच्या अस्तित्वामुळे लोकांमध्ये ते प्रगट होते. जे वस्तू परम दुर्लभ, जयचा अलभ्य लाभ, तेची होय सुलभ, संत संगे करुणी. परमात्म वस्तू अतिशय दुर्लभ, ती मिळणे हाच खरा अलभ्य लाभ आहे. ती दुर्लभ वस्तू संतांच्या संगतीने सुलभ रीतीने आपल्याला लाभत असते. वस्तू प्रगटची असे, पाहता कोणासीच नि दिसे, नाना साधनी सायसे, न पडे ठाई. आता परमात्माचे स्वरूप जे आहे ते किती सूक्ष्म आहे याचं वर्णन या ओवीमध्ये केलेलं आहे. खरं सांगायचं म्हणजे ती आत्मवस्तू अगदी उघड आहे, पण देहबुद्धीने पाहून म्हटले तर ती कोणासच दिसत नाही. ती प्राप्त व्हावी म्हणून नाना प्रकारच्या साधनांचे कष्ट केले तरी ती अनुभवाला येत नाही. जेथे परीक्षावंत टकले, ना तरी डोळसची अंध झाले, पाहत अस्ताची चुकले निज वस्तूशी.
अनेक वस्तू ओळखून काढणारे चांगले पारखी आत्मवस्तूच्या बाबतीत मात्र फसतात. डोळे असून देखील तेथे म्हणजे आत्मवस्तू पाहण्याच्या बाबतीत आंधळेपणाचा अनुभव येत असतो. पाहण्याचा प्रयत्न करत असून सुद्धा स्वतःपाशीच असणारी ती वस्तू माणसे पाहायला चुकतात, म्हणजे स्वतःचं आत्मपरीक्षण करायला चुकतात. जे दीपाचेनी दिसेना, नाना प्रकाश गवसेना, नेत्रांजनेही वसेना दृष्टीपुढे. दिव्याच्या प्रकाशाने जे दिसत नाही, अनेक प्रकारच्या इतर प्रकाशांनी ते सापडत नाही. डोळ्यात अंचन घालून पाहू घेतले तरी ते नजरेसमोर येत नाही. 16 कळी पूर्ण शशी दाखवू शकेना वस्तूशी, तीव्र आदित्य कळारासी तोही दाखवेना. 16 कळांनी पूर्ण असा पौर्णिमेचा चंद्रप्रकाश आत्मवस्तू दाखवू शकत नाही. इतकेच नव्हे तर प्रकाशाच्या सगळ्या कळा ज्याच्यापाशी आहेत असा तेजोमय सूर्य देखील ती वस्तू दाखवू शकत नाही. जया सूर्याचेनी प्रकाशे, पूर्ण तंतू तोही दिसे, नाना सूक्ष्म पदार्थ भासे अणु रेणुदिक. कोळ्याच्या अंगातून बाहेर येणारा अत्यंत बारीक धागा सूर्याच्या प्रकाशाने दिसतो. अणु रेणूसारखे अतिशय बारीक पदार्थ सूर्याच्या प्रकाशाने दिसतात. चिरले वाळाग्र तेही प्रकाशित, तरी तो दाखविना वस्तूशी, ते जयाचेनी साधकाशी प्राप्त होईल. इतकेच काय म्हटलंय की केसाचे टोक चिरलं तर ते सुद्धा आपल्याला सूर्यप्रकाशाने दिसते, हे खरं आहे. तरी त्या प्रकाशाने आत्मवस्तू मात्र दिसू शकत नाही. ती वस्तू संतांच्या कृपेनेच साधकाला प्राप्त होत असते. जेथे आक्षेप आटले तेथे प्रयत्न प्रस्तावले, जेथे तर्क मंदावले तर्किता निजवस्तूशी. वाणी, मन आणि बुद्धी यांच्या शक्तीच्या पलीकडे आत्मवस्तू आहे. आत्मवस्तूचे स्वरूप असे आहे की तिच्या पुढे साऱ्या शंका मावळतात, प्रयत्न वाया जातात. तर्काच्या साह्याने ती जाणायला गेल्यास तर्कच क्षीण होऊन जातो. बळे विवेकाची बेगडी, पडे शब्दांची बोबडी, जेथे मनाची तातडी कामा नये. विवेकाने तिचा शोध घेऊन म्हटलं तरी विवेक सुद्धा तिथे लुळा पडतो. शब्द स्फुरणे बंद होते आणि चंचल मनाची धडधड उपयोगी पडत नाही. जो बोलकेपणा विशेष, सहस्त्र मुखांचा जो शेष, तोही सिनला निशेष वस्तू न संगवे. पुराणांतरी असे वर्णन केलेले आहे की शेषाला 1000 तोंड आहे आणि प्रत्येक तोंड बोलू शकते. अर्थात त्याचा बोलकेपणा सर्वांच्या पेक्षा अधिक आहे. परंतु परमात्मा वस्तू एवढी अपार आहे की तिचे स्वरूप वर्णन करता करता तोही थकून गप्प बसलेला आहे. वेदे प्रकाशिले सर्वही, वेद विरहित काही नाही, तो वेद कोणासही दाखवू सकेना. जगातील सर्व ज्ञान वेदाने प्रकाशात आणले असे ज्ञानी माणसे सांगतात. वेदामध्ये नाही असे काही नाही. असा सर्वज्ञ वेद देखील आत्मवस्तू कोणासही दाखवू शकत नाही. तेची वस्तू संत सांगे, स्वानुभवे कळू लागे, त्याचा महिमा वचनी सांगे ऐसा कवणू. सत्संगाने स्वानुभव येतो आणि ती वस्तू कळते. संतांच्या संगतीने साधकाला स्वस्वरूपाचा अनुभव येतो आणि आत्मवस्तू कशी आहे हे त्याला कळू लागते. त्यात सत्संगाचा महिमा शब्दांनी सांगणारा माणूस या जगामध्ये नाही. अशा प्रकारे आपण 1 ते 13 ओव्यांचं वाचन आणि दासबोधामध्ये त्याचा काय अर्थ रामदास स्वामींनी सांगितलेला आहे त्याचं वाचन आपण केलेलं आहे. पुढील भागामध्ये आपण ओवी क्रमांक 14 ते ओवी क्रमांक 26 याचं वाचन करणार आहोत. मी तुम्हाला दर रविवारी थोडा समास जो आहे अर्धा समासाचं वाचन करत आहे, जेणेकरून आपल्या लक्षात येईल आपण दासबोधामध्ये काय सांगितलेलं आहे ते. माझा हा छोटासा प्रयत्न आहे. तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार त्या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ.